नमस्कार. ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे कळाटे या ठिकाणी. कळाटे या ठिकाणी अ, जो प्रचार दौरा चालू आहे, प्राच्यताई देवाभाऊ गायकवाड प्रत्येक गावागावात जाऊन त्यांनी प्रथमतः सर्वांना नमस्कार. मी टाकवे पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्राची देवभाऊ गायकवाड. खूप छान प्रतिसाद आहे. 2च दिवस राहिले ते उद्याचा दिवस प्रचारासाठी उरला आहे. कल्लाड गावामध्ये उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. लोकांचे आशीर्वाद खूप मिळतात आहे आणि माझे पती देवभाऊ गायकवाड यांनी जे काही काम केलंय ते काम पाहून वडीलधारी मंडळी असेल किंवा लहान मुलं असेल किंवा कोणी असेल, लहान मुलांचं वोटिंग नाही तरी म्हणतात आई आम्हाला तुम्हाला मतदान करायचं आहे. आणि वडीलधारी मंडळी मला नेहमी आशीर्वाद घेताना सांगतात की घाबरू नको, टेन्शन घेऊ नको, विजय हा तुझाच आहे. त्यामुळं काळजी करू नको बाळा, असं मला ते स्वतःहून सांगतात आहे की घाबरायचं नाही, काळजी करायची नाही म्हणून. छान आता असा प्रतिसाद आहे मला. दादांचा विषय म्हणजे आता थोडे म्हणजे हे झाले दिवस महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आताच निधन झालं. त्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र दुःखित आहे. सगळ्यांना दुःख झालेलं आहे प्रत्येकाचं. पण आम्ही एक जड अंतकरणाने प्रचार चालू करतोय. दादांचं स्वप्न होतं की मावळ तालुक्याच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकवला गेला पाहिजे. हे दादांचं स्वप्न आहे, ते आम्ही नक्कीच पूर्ण करू. आणि मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचं पण स्वप्न. हो, दादांचं जसं स्वप्न आहे ते अण्णा आम्हाला सांगतात आहे की आपल्याला दादांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि अण्णांनी आज जी काही विकास कामं केली आहे ती दादांनी आपल्याला मावळ तालुक्याला फंड दिला. अण्णांच्या हट्टामुळे आज प्रत्येक गावात प्रत्येक सोयी सुविधा उपलब्ध आहे. रस्ते म्हणा, पाणी म्हणा, प्रत्येक गाव असं समृद्ध झालेलं आहे. आई काय सांगू शकता तुम्ही यांच्याबद्दल, जे उमेदवार आहे? उमेदवार प्राचीताई आता नवीन आहे, त्यांना काय एवढं बोलायचं हे होत नाही. त्यांना काय देवाभाऊचं एवढं माहिती नसतं, ऐकून असेल थोडंफार. पण देवाभाऊने आज 7 वर्ष महिलांना देवदर्शन घडवलं, जागी जागी पाण्याची व्यवस्था केली, जेवणा खावण्याची व्यवस्था केली. 100 गाडी कुणातच धमक नव्हती फिरवायची. पण देवाभाऊनी सगळ्या महिलांना व्यवस्थित आणलं, व्यवस्थित नेलं. आई काय सांगू शकता तुम्ही ह्या उमेदवाराबद्दल, देवाभाऊ गायकवाड त्यांच्या मिसेस आहे प्राचीताई गायकवाड? काय म्हणू सांगा ना, तुमच्या काय मनात आहे ते सांगा. देवाभाऊने आमची बहिणांची मस्त हवस बस पुरवली, देवदारानं दाखवलं. सगळ्यांना फार मुंबईपत्र लुगडी पोहोचवली, फार जम्परच्या पिसा सहित पोहोचवलं. एवढी आपल्याला अपेक्षा आहे. यांच्याबद्दल काय सांगू शकता? कारण विजय होणार आहे, आम्ही सगळी साथ देणार आहे. तुम्ही सगळे साथ देणार. आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे. तुमच्या गावचं नाव सांगा. कलाट. सर्वी सर्वे का फक्त तुम्ही? नाही सरी सर्वे ना. हा, तुमचं परिचय द्या आणि काय सांगू शकता तुम्ही? आज मी प्राचीताईंचं एकच सांगणार आहे. आज प्राचीताईला माझ्या कलाड गावाच्या महिलांतर्फे म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. आज खूप दिवस झाले आम्ही त्यांचा प्रचार करतो, खूप उत्साहाने करतो. गेले 2 दिवस आम्ही खूप छान केला. बरं, आमच्या दादांचं निधन झालं, ती खूप वाईट घटना झाली. जो उत्साह होता तो राहिला नाहीये. कारण जे आमचे मार्गदर्शन होते, जे सर्वात मोठे, आज आपल्या अंदर मावळ एवढं त्यांनी सुधारलं. मुलांची कामं असो, आश्रमशाळांची असो, ही कामं खूप केलं दादांनी. आज दादा आपल्या मावळ तालुक्यात फिरायला पाहिजे नव्हते, बरं आज दादांच्या आज ते फिरतात. खूप वाईट वाटतंय, खूप मन दुखतंय. बरं, आज आपल्या प्राचीताईला, आज आपल्या अण्णांना, आम्हाला सर्वांना साथ द्यायचा आहे, त्यासाठी आम्ही उभं राहतोय. नाही तर हे आमचं सर्वांचे मन खूप दुखतात की आज आमच्यातून आज ह्या इलेक्शनच्या टाइम मध्ये आमचे दादा नाही आहेत. आज आमचा विजय झाला तरी आम्हाला आनंद नाही होणार, कारण आमचे दादा नाही आहेत. बरं, आज आमच्या अण्णांना साथ द्यायचा आहे, आमच्या अण्णांसाठी आम्हाला काम करायचंय. त्यासाठी आम्ही प्राचीताईंना खूप साथ देणार आहे आणि त्यांचा विजय हा नक्कीच होणार आहे. कारण ह्या गेल्या मकर संक्रांतीच्या टाइम, हळदी कुंकाच्या टाइम वेळी त्यांनी प्रत्येक महिलेला साडी दिली, घरपोच साडी दिली. अशी कोणतीही महिला ठेवली नाही. आणि प्रत्येकीला सांगायची तर कुणी राहिला असेल तर प्रत्येक गावाध्यक्षांना सांगा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि आज गेले कम से कम 10 वर्ष झाले मी देवाभाऊंना पाहते. देवाभाऊंनी प्रत्येक वेळी कामं केलेली आहेत, कोणत्याही काही असो. आज माझ्या गावात साधा हळदी कुंकाचा कार्यक्रम होता, तरी सुद्धा मी दादांना एक फोन केला की दादा तुमच्याकडनं आम्हाला भेट पाहिजे नाही. त्यावेळेस दादांनी आम्हाला भेटवस्तू दिली आणि कार्यक्रमात उपस्थित दाखवलं. त्याच्यामुळे आम्ही सर्व कल्लडगावच्या महिलांतर्फे मी त्यांचा खूप अभिमान पण आणि आभार मानते की त्यांनी आम्हाला तेवढं केलं. आणि इथून पुढे प्राचीताईंना जितकं होईल तितकं 100% माझ्या कल्लड गावामधनं ताईंना लीड भेटणार आहे आणि त्यांचा विजय होणार आहे, एवढंच बोलून.
प्राचीताई देवाभाऊ गायकवाड आज आमच्या कल्हाड गावामध्ये आलेले आहेत आणि देवाभाऊ गायकवाड सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचलेला माणूस म्हणजे आमचे देवाभाऊ. आणि देवाभाऊ गायकवाड अशी व्यक्ती आहे की फार लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत आमच्या हक्काचा माणूस म्हणजे देवाभाऊ. आणि आमच्या कल्हाड गावामधून देवाभाऊ गायकवाड आणि त्यांचे पत्नी प्राचीताई देवाभाऊ गायकवाड यांना 100 आणि 100% वोटिंग आमच्या कल्हाड गावातून महिलांचं नक्कीच होईल आणि प्राचीताईंचा 100% विजयी होईल.